होय ताई एकच मुलगा असला पाहिजे ना बरं 2 असल्यावर किती अवघड आहे. आता आपल्याला पहिल्यांदा एक एकच झाले आणि 2 झाली तर आता काय करायचं. आणि ते पुढचं आपण नाही सांगू शकत पण एकच असलं पाहिजे ना बरं. अपेक्षा म्हणजे कसं आहे ना लय जणांचं तसंच आहे. हो. 2 पोरं असली ना ती म्हणतं की त्याला जीव लावला मला जीव नाही लावला आणि त्याच्याच पुढं पुढं करते आमच्या पुढं पुढं करीत नाही आणि ते म्हणजे लगे म्हणतं त्याच्याच लेकराला लावला आम्हाला नाही बघितलं त्याच्याच बायकोच्या पुढं पुढं करते आमच्याच बायकोच्या पुढं पुढं करीत नाही. हो प्रत्येक जण असंच बोलतंय ना. मग त्याच्यामुळे एक बरोबर आता काय काही समजा असते ते पण त्याच्यावर ही पण आहे ना हो मोठ्यावर पण डिपेंड असतं बारक्यावर पण दोघांवर पण डिपेंड असतं. त्यांनी जर एकमेकाला जीव लावला तर नाही भाऊ चांगले असल्यावर जावाचं काय एवढं चलत नाही पण समजा म्हणजे ते एकमेकाला जीव नाहीत लावेल. हो. काय होतंय ना ते बायकोचं ऐकतं त्यातलं एक जर बायकोचं ऐकलं ना मग सगळं आहे ना हीच होतं म्हणजे उदास होतं संसाराचा असं होतं. लय अवघड आहे. आता सांगायचं झालं तर म्हणजे तुमच्या तिकडे आहे का असं की भावांचं जमत नाही लवकरच लग्न झालं लवकरच व्हायला निघले असं आहे तर ना. नाही आमच्याकडे तसं पण आहे एक मुलगा असं आई वडिलासोबत जमत नाही असं पण आहे लई जागेवर. आता मग ते म्हणायचं आपलं कर्म एक जर असलं हो. पण आता 2 असलं ना आता आमच्या शेजारी बरं का शेजारी म्हणजे आता शेजारीचं तर जाऊ दे पण असं लय ऐकाय भेटतं की ना 2 पोरं येतं आणि एकाने म्हणजे जो जवळ असतो का त्याने काय म्हणायचं तू आमच्याला हीच नाही करीत तसंच नाही करीत तो बाहेरचा आहे तो 1 रुपया देत नाही असं नाही तसं नाही म्हणजे म्हणायचं. बरं बाहेरचं तुम्ही सांगा ना बाहेरच्याला नेमकं ती समजा द्यायला तर देतोच तो पैसा पाणी तर असं नाही की द्यायला देत नाही असं पण लेकरं सांभाळायला ती जात नाही. विचार केलं तर कुठं दुखणं फटणं असलं ती तरी वेळ जात नाही म्हणजे सगळं संसार असं ते कोंबड्या झोंबड्या गुरं ढोरं सगळं असं ते जो जवळ येत असल्याचं बघत का नाही मग त्याने अपेक्षा कशाला करायला पाहिजे बाहेरच्याला त्याने फार चपल्यापासून तर मिसरीपर्यंत सगळं त्याने घ्यायला पाहिजे का नाही. पण नाही करी त्याने अपेक्षा दुसऱ्याच लेखाची अपेक्षा धरी देतं पण ते चुकीचं आहे विचार केलं तर जो म्हणजे नाही मग त्यांना वाटतं ते पैसे कमवताय त्याने दिले पाहिजेत असं वाटतं. अहो ठीक आहे ना पण तुम्ही सांगा ना तुम्हाला फुकटची मोलकरी विचार केला तर 15,000 रुपयाला मोलकरी यायची नाही आणि सासू दोन्ही जर असले तर 30,000ला कोणी नाही. तुम्ही विचार केलं तर कारभारी स्वतः होत आहे म्हणजे कुणी असू शकतो बारका असू नाही तर मोठा असतो जो गावाकडे असतो आणि शहरातलं म्हणजे काय शहरातलं म्हणजे असं नाही की तो त्याला पण असतंय की विचार केलं तर घर भाडं असतंय ते असतंय सगळंच असतंय असं आहे. नाही समजत ते म्हणतात की त्याला करी द्या त्याला करी द्या नाही जणांचं असं आणि मग ते आता मरण कोणाचं माहिती का ते आई बापाचंच मरण होतंय. हो तसं होतंय म्हणजे लय अवघड आहे. आई बापाने तरी काय करावं त्यापेक्षा कधी कधी असंच वाटतं आई बापाने पण हुशार राहिलं पाहिजे 4 पैसे पाळून राहिलं पाहिजे पोरांसाठी ना माझ्या पोरांसाठी हे करायचं ते करायचं ना असं पण पाहिजे. ते पण आहे पण आई बाबाला तसं वाटत नाही ना आई बाबा वाटतं आम्ही दोघांसाठी चांगले सारखंच हे करू. तसंच होतं काय नाही पुन्हा नंतर ते ह्याच्यातच जातं आई बापाचं इकडून म्हातारं झालं हातपाय थकलं की इकडून उचलायचे तिकडून उचलायचे इकडं म्हणजे असं आहे. लई जणांचं म्हणजे आता आपण बी काय कोणाच्या तरी सुनायचं कोणाच्या तरी लेकीत आपण सासू होणार येतं पण आपण बी नीट वागलं ना म्हणजे आपल्या पण आता हातात आहे सासऱ्यांना बघायचं का नाही आपण पण आता समजा म्हाताऱ्यात होणारच आहे आपल्याला सुनाव येणारच आहे त्यावेळेस मग आताची तरी पिढी बरी नंतरची नंतर दारात बसून देतात का नाही बरोबर. हो नंतर पुढचं आपलं काय सांगायचं नाही आपलं कसं म्हणतं ना जे करतो ते कर्म फेडावंच लागतं ना. आता समजा पाहिली बरं गहू पेरलं तर त्याचं उत्पन्न किती निघतं मग आता आपण आपल्या सासूला सासऱ्याला आणि दुसरं बी असू दे कुणी त्यांना केल्याला कसं फेडावं लागेल याला सकट रुपयाचं 10 रुपये देऊ करीतो चांगलं असू नाही तर वाईट असू चांगलं कर्म म्हणजे चांगलं जर बघितलं तर देव त्याच्या दुप्पट देतो आणि वाईट केलं तरी मी दुप्पट देतो मग हातात सगळं आपल्याच असते. लय अवघड. तुम्ही एकट्याच आहेत ना. हो आम्ही एकटीच एकट्याच आहे. तुम्हाला सांभाळायची का नाही आम्हाला सांभाळायचंय भरवसा नाही आता नाही भरोसा देऊन सांभाळायचं आम्हाला ते करते ते आमच्यासाठीच करते सगळं कोणासाठी करते. बरं झालं मला ऐकून चांगलं वाटलं गुणवान पोरगी गुणवान मैत्रीण आहे माझी. म्हणजे तेवढं कळालं ना जे करते ते आपल्यासाठीच करते पण असं मग काहीच गरज नाही पण त्याला कळत नाही आता काय पण ते तुम्हाला काय वाटतं पोरींची चूक आहे का पोरांची चूक असते बरं. तसं तर ते पोराची चूक असते म्हणजे असं कसं ते बायको जे बोलन जे सगळं असं बायकोचं ऐकायचं नसतं जे पटन ते ऐकायचं असं जे म्हणजे कामाचं आहे ते ऐकायचं आणि बाकीचं सोडून द्यायचं प्रत्येकी सांगन तसं त्याच्या म्हणणे ऐकायचं असते का बायका आता प्रत्येकाचेच सांगतात.
हा पण मग ते बी बरोबर आहे हो. का यात विचार केला तर बायको किती बेकार असू दे हो. म्हणजे ती काही सोडून जात नाही नाही जात. हो लग्न केलंय म्हणजे काही ते सोडून जात नाही म्हणजे आपण आपल्यावर अनुभव हो. किती काय झालं तरी सोडून जात नाही कुणी तिला बी हो. असं काय ते राजकुमार धरलेला नसतो हो. पण ती म्हणली मी जाईन माहेराला की ठेवगडी नसतं असाच हो होतं हो असं होतंय हो, मग ती तसं लगेच होतंय. मग ऐकतात मग ते बिना कामाचं पण विचार केलं तर आपलं म्हणजे दुसऱ्याच्या मनाने वागायचं म्हणजे काय सोपं नाही पण ते ऐकत काय त्यांना आपण नाही ऐकत मग बघा बरं आपण हो. ऐकत होतो नवऱ्यांचं नाही मग ते तरी त्यांनी तरी काय ऐकावं तर ऐकत येत आता प्रत्येकाचं प्रत्येक जण त्यांना वाटतं बायको म्हणजे सगळं पण असं आई वडिलांना बघितलं पाहिजे आई वडिलांनी आपल्याला लहानपणापासून आपण मोठं बघा बरं केलं. आपल्या हो. लेकरांनी 10 रुपयाचं मागू दे आपण क्वालिटीचं घेऊन देतो विचार हो. केला तर, हा 10 रुपयाचं मागू दे 20 रुपयाचं घेऊन देतो हो. पण त्यांनी पण त्यांच्या लेकरासाठी केलेलंच असतं ना हो ज्याला प्रत्येकाला कळत नाही ते समजत नाही. त्याला बाप झाल्यावर बी कळत नाही मला तेच कळत नाही त्याला बाप झाल्यावर बी कळत कसं नसं की बाबा आपल्या बापाने बी आपल्यासाठी इतकंच केलं असं म्हणजे आपल्याला बघा बरं पुरीला कसं समजतं आपली हो. आई बाप होती मग त्यालाच का म्हणून समजत नाही मग पुरच काय बनित पोरच काय पण राहते. मग नाही तर काय पुरं काय बनी नाही तर लय अवघड.